सर्वपक्षीय आंबेडकरवादी जयंती उत्सव समितीतर्फे आज भडकळगेट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चालू असलेल्या पुतळ्याच्या कामाच्या बाबत आढावा घेण्यात आला व यावेळेस होणाऱ्या कामाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। यावेळेस आमच्या प्रतिनिधीशी बोलताना एमआयएमचे नगरसेवक श्री काकडे यांनी सांगितले की हे काम निकृष्ट दर्जाचे असून याची चौकशी व्हायला पाहिजे। तर दीपक निकाळजे यांनी सांगितले की आंबेडकरी समाजाबरोबर दगाफटका कराल तर याद रखा तो थंड आहे आतमध्ये जायला इतकी पाहिजे होती गरम हो जाता पण माणूस ना वरती थांबू शकत नाही हो टाकले करतो तर त्याच्यामुळे काय तुम्हाला जे जयंतीच्या दिवशी त्या दिवशी टाकते कारण की ह्याच्यावरती भाऊ आहे ना करताना ना एक सेकंद सुद्धा थांबू शकत नाही। आपल्या लखनौला किती भारी येते काय यार एवढा ऊन पडल्यानंतर जेवढे असतं का थंड पडत ओरिजिनल थंड नगरसेवक झाल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली आहे। काय वाटतंय, काय सांगा? अत्यंत दुर्दैव बात आहे, गेल्या 3 वर्षापासून जे काम चाललेलं आहे अत्यंत निष्काळजीपणाने काम चाललेलं आहे आणि मला हे सांगायचंय, काम करत असताना आज आम्ही बघितलं जेव्हा मी लखनौला गेलो होतो, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी बनवलेलं लखनौमध्ये, आणि त्या ठिकाणी बघितलं मी हा जो दगड आहे त्या लखनौच्या ठिकाणी जेवढा जास्त ऊन पडल, जेवढा जास्त प्रकाश पडल, तेवढा जास्त या पद्धतीने जो दगड त्या ठिकाणी वापरण्यात आला तो दगड तेवढाच जास्त थंड होईल अशा पद्धतीने आम्हाला वाटलं होतं बाबा या ठिकाणी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिल कॉर्नर या ठिकाणी असा दगड बसून आणि त्याला शांतपणे आम्ही ज्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी तर माझ्या माता भगिनी माझे भाऊ आणि त्या टायमाला वाटलं बाबा पाहायला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही, पण या ठिकाणी बघितलं तर अत्यंत निष्काळजीपणाचा जो दगड आहे तो या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे आणि 5 कोटीचं काम, पण या ठिकाणी जर बघितलं पाहणी करत असताना 5 कोटीचं काम तर वाटत नाही। आता त्यांना आम्हाला माहिती अधिकार मागे त्यांना विचारावं लागेल तेव्हा तुम्ही कोणत्या पद्धतीने कसं मागितलं तुम्ही दगड आणि कोणते 5 कोटीचं काम केलेलं आहे। आणि बघायचं असलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा अत्यंत उंच असायला पाहिजे, जेणेकरून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे, वरती मान करून चालण्याचा जो अधिकार दिलेला आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, तर त्यांची प्रतिमा जी सुद्धा आहे ना अत्यंत उंच पद्धतीने राहायला पाहिजे। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा सुद्धा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने वरती चांगला बनवलेला आहे। ज्या पद्धतीनं टीव्ही सेंटरला संभाजी महाराज यांचं सुद्धा स्मारक एकदम अत्यंत उत्कृष्टपणे आणि चांगलं मोठ्या पद्धतीने बनवलेलं आहे। तसं त्या ठिकाणी सुद्धा दलित बांधवांच्या भावना जे दुखावल्या गेलेल्या आहे अत्यंत निष्काळजीपणाने आणि लहान छोटस, जेणेकरून या ठिकाणी सुद्धा जातीचं राजकारण झालेलं आहे। आता जसा नगरसेवकांनी आरोप केला आहे समाजाच्या भावनाशी खेळल्या जातोय, बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढवायला पाहिजे होती, त्यासाठी आपण आंदोलनही केलं होतं, काय सांगाल? आम्ही त्यावेळी या स्मारकाला विरोध केला होता। आमचा विरोध असा होता की ज्या महामानवाने या भारतातील सर्व तळागाळातील लोकांना मान उंच करून जगण्याचा संदेश दिला, संविधानामार्गे सर्वांना हक्क अधिकार मिळवून दिले, त्या महामानवाचं स्मारक हे त्या महामानवाच्या नावाप्रमाणे त्याची उंची असली पाहिजे होती। तत्कालीन या ठिकाणचे आमदार यांना आम्ही या स्मारकाचं उद्घाटन करण्याच्या वेळी विरोध केला होता आणि त्या काळचे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग याचे अशोक गेरेकर यांनी आम्हाला शब्द दिला होता का हे स्मारक अत्यंत
चांगल्या दर्जाचं होईल व उंची ही किमान या स्मारकाची 70 फूट राहील. परंतु तसं कुठल्याही प्रकारची उंची या ठिकाणी वाढवण्यात आलेली नाही. आता आपण पाहत असाल तर उंची ही स्टॉप करण्यात आलेली आहे. या ठिकाणी त्या काळी आर्कोलॉजी विभागाने आम्हाला या ठिकाणी उंचीची मर्यादा या भलकट गेटची सांगितली असल्याने आम्ही त्यांना बाकीच्या ह्या ज्या मोठमोठ्या इमारती आहेत याचा दाखला दिला होता की ज्यावेळेस महामानवाच्या स्मारकाच्या उंचीला विरोध तुमचा असतो आर्कोलॉजीचा आणि आर्कोलॉजीला लागून बिल्डिंग मोठमोठ्या उभ्या राहिलेल्या आहेत, त्या आर्कोलॉजीच्या बाजूला 500 मीटरच्या अंतरामध्ये सागर हॉटेल आहे. हे एवढं मोठं टावर आहे मोबाईलचं, हे टावर आणि बिल्डिंग मोठमोठ्या उभ्या आहेत. मग यावेळी तुमच्या नियम अटी शर्ती जातात कुठं? जेव्हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा विषय येतो त्या ठिकाणी तुम्ही नियम अटी आम्हाला दाखवता, त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अटी शर्ती आम्हाला लावून दिल्या जातात. मागील 3 वर्षापासून आमचे काकासाहेब काकडे साहेब असतील, सचिन भाऊ असतील, अमित भाऊ असतील, नागेश भाऊ असतील, कांबळे सर असतील, आम्ही सर्व जयंती उत्सव समितीच्या वतीने मागील 3 वर्षापासून पर्यायी या ठिकाणी स्मारकाची व्यवस्था 6 डिसेंबर असेल, 14 एप्रिल असेल व जे काही बाबासाहेबांच्या जीवनातील घडामोडी असतील त्या या ठिकाणी आमच्या स्वतःच्या पैशातून या ठिकाणी स्मारक उभारत असतो. हे काम तर आता आम्ही पाहणी केल्याप्रमाणे हे काम निकृष्ट दर्जात झालेलं आहे आणि हे काम 14 एप्रिल पर्यंत पूर्ण होईल व यातील बौद्ध अनुयायांना, दलित बांधवांना या ठिकाणी अभिवादन करता येईल अशी तर शक्यता सध्या दिसत नाही. कारण काम अजून भरपूर बाकी आहे, पुतळ्याचंही काम बाकी आहे, या ठिकाणी फरशाचंही काम बाकी आहे. तर माझी या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही आंबेडकरी अनुयायाचा अंत पाहू नका. 14 एप्रिल जवळ आलेले आहे. आजच आम्ही सर्वपक्षीय आंबेडकरवादी सार्वजनिक जयंती उत्सव समिती या ठिकाणी मागील 5 वर्षापासून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि तुम्ही जर हेळसाळपणा या स्मारकामध्ये केला तर येथील आंबेडकरवादी जनता ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. येथील आमदार, खासदार, जे काही महापौर यांना माझी विनंती आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल की आपण भानावर या आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक 2 महिने वेळ लागला तरी चालेल, परंतु त्यांच्या नावाप्रमाणे त्याची उंची ही वाढली पाहिजे.